आजचा आपला प्रवास मडगाव ते बोरिवली बाय साई तन्मय। वा 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 वा, सुंदर सुंदर अति सुंदर। हॉटेल महाराजाच्या परिसरात बघा कोणकोणते लक्झरी बसेस लागलेत। बाय बाय बोलूया साई तन्मय, मस्त एक नंबर। चल नाईक चल। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी विशाल नाईक तुमचं हार्दिक स्वागत करतो आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आजचा प्रवास होणार आहे गोवा मडगाव ते मुंबई बोरिवली आणि आजची आपली लक्झरी बस असणार आहे साई तन्मय AC स्लीपर बस। तसंच मित्रांनो, प्रवासाचा अंतर असणार आहे 750 किलोमीटर। साई तन्मय सिन्स 1985 म्हणजेच पहिली सुरुवात 1985ला झाली आणि आता 42 वर्ष मार्केटमध्ये त्यांना पूर्ण झालेले आहेत। आता करंटली त्यांच्याकडे 9 बसेस उपलब्ध आहेत। साई तन्मय यांचे ऑपरेशनल रूट्स म्हणजेच मुंबई ते विजयदुर्ग, मुंबई ते पाचल जवडेथर आणि मुंबई ते मडगाव गोवा। तर चला मित्रांनो, आजचा प्रवास करूया मडगाव गोवा ते मुंबई बोरिवली बाय साई तन्मय ट्रॅव्हल्स। आता आपण आहोत KTC बस स्टँड मडगाव, जिथे आपल्याला इंटरस्टेट आणि इंटरसिटीचे लक्झरी बसेस पाहायला भेटतात। आणि इथेच बघा आपल्या गावलेली आहे बघा साई तन्मय। वा, आजचा आपला प्रवास या सुंदरीनी होणार आहे साई सिन्स 1985 गोवा मडगाव ते मुंबई बोरिवली। चला आता आपण गाडीचं फ्रंट लुक पाहूया, एक्सटिरियर लुक, कॅबिन लुक। तर हे बघा देवांची नावं आहेत, श्री गणेशाय नमः, त्यानंतर श्री कुलस्वामिनी प्रसन्न, साई सिन्स 1985 तन्मय, त्यानंतर बघा म्हाडसा, श्री स्वामी समर्थ। विराकोची गाडी आहे, LED बघा, LED तर मस्त एकदम छानच आहे। आणि गाडी नंबर असणार आहे आजचा आपला MP41ZL 5490। आपण फ्रंट व्ह्यू पाहिलं गाडीचं एक्सटिरियर लुक, कॅबिन लुक। आता आपण साईड व्ह्यू पाहूया। गाडीची लेंथ आहे 13.5 मीटर आणि गाडीचा जो कलर आहे ना तो एकदम प्रीमियम कलर आहे। गोव्यामध्ये अशी एकही गाडी नाही आहे ना ज्या गाडीमध्ये असा प्रीमियम कलर आणि असं सुंदर ग्राफिक आपल्याला पाहायला भेटतं। तर चला मी तुम्हाला ॲम्युनिटीज दाखवतो। तर ॲम्युनिटीजमध्ये बघा वुमन सेफ्टी आहे, लाईव्ह ट्रेकिंग फीचर्स, ऑन टाईम डिपार्चर, CCTV, कम्फर्ट स्लीपर, ट्रेन स्टाफ बघा मस्त, इन्क्रेडिबल इंडिया। त्यानंतर ऑनलाईन तिकीट प्लॅटफॉर्म म्हणजेच राईडबसमध्ये गाडी उपलब्ध आहे। त्यानंतर गुगलमध्ये सर्च केलं ना तिथेही देखील तुम्ही तिकीट बुक करू शकता, www.saitanmay.com। आता मी तुम्हाला रायझिंग सन दाखवतो, जे की मला खूप पर्सनली खूप आवडलेलं आहे। हे बघा, वा, रायझिंग सन, उगवताना सूरज आणि जे किरणं पडतायत, बाप एक नंबर। त्यासोबत ना मित्रांनो जितके पण ग्लासेस आहेत ना हे सर्व एमर्जन्सी एक्झिट ग्लासेस आहेत। तर हे मला खूप भारी वाटलं। आणि बघा यार साईड व्ह्यू ना, मी तुम्हाला खरंच सांगतो गोव्यामध्ये मला एकही गाडी अशी नाही भेटली ना ज्या गाडीमध्ये असे स्टिकरिंग, असे ग्राफिक्स यूज केलेले आहेत। साई तन्मयने करून दाखवलं आहे, त्यामुळे ना ही गाडी माझी ऑल टाईम फेवरेट झालेली आहे, साई तन्मय। फ्रंट व्ह्यू पाहून झालं, साईड व्ह्यू पाहून झालं। आता बॅकसाईडचा व्ह्यू बघा। तर बॅकसाईडमध्ये रिव्हर्स कॅमेरा आहे, त्यानंतर मोठासा एमर्जन्सी एक्झिट डोर, हे लगेज कंपार्टमेंट मस्त बघा। इथे सूर्याचा स्टिकर आहे, रायझिंग सन, विराकोची गाडी। त्यानंतर गुगलमध्ये सर्च करा saitanmay.com, तिकीट बुक करा, मस्त LED लाईट्स। आणि गाडी नंबर तर माहितीच आहे तुम्हाला, MP41ZL 5490 आणि गो गोवा विथ साई तन्मय। चला मी तुम्हाला आता इंटिरियर कॅबिन लुक दाखवतो। तर हे बघा स्टार्टिंगला वेलकम बोर्डचा साईन आहे, त्यानंतर बघा ब्ल्यू कलरची LED। तर चला आतून बघूया कॅबिन कसं दिसतं। तर हे बघा इथे को ड्रायव्हरला बसण्यासाठी इथे सीट आहे। त्यानंतर बघा हे तर मला पर्सनली खूप आवडतं, मस्त बघा गादी आहे को ड्रायव्हरला बसण्यासाठी, झोपण्यासाठी ते बेड आहे। त्यानंतर बघा वेलकम टू साई तन्मय, काडकाई प्रसन्न, स्वामी ये शरणम अय्यप्पा। आणि हे बघा सुंदर हार,
त्यासोबत बघा मस्त आपले हिंदू दैवत. वरती जे स्ट्रक्चर आहे संपूर्ण वुडन, LED लाईट्स आणि मस्त डॅशबोर्ड वगैरे आहे ना, मस्त नीट अँड क्लीन आहे. स्टेअरिंग बघा लेलँडची, साई तन्मय. संपूर्ण कंट्रोल सिस्टम, स्विचेस, रिव्हर्स कॅमेरा, FDSS. इंटिरियर आहे ना मस्त आहे. आणि बघा इथे आहे ना पॅसेंजर कंपार्टमेंट डोर आहे. वा 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 वा, सुंदर सुंदर, अतिसुंदर. पॅसेंजर कंपार्टमेंट बघा किती नीट अँड क्लीन. ग्राउंड मॅटिंग मस्त वुडन. आणि वरती बघा संपूर्ण सलमई लावून. आणि समोर बघा मोठासा इमर्जन्सी एक्झिट डोर. बसमध्ये आहे टोटल 36 स्लीपर बेड. 36 स्लीपर बेडची ही गाडी आहे. आणि बघा इंटिरियर मस्त एकदम क्लासी आहे. बघा वरती संपूर्ण LED लाईटची स्ट्रीप आहे. मध्ये देखील LED लाईटची स्ट्रीप आहे. खालती देखील LED लाईटची स्ट्रीप आहे. आणि ना मस्त ना एंट्रन्स आहे ना मस्त नीट अँड क्लीन आहे. वरतून बघा मध्ये मध्ये तुम्हाला एअर फ्रेशनर देखील उपलब्ध आहेत. तर पॅसेंजरची काळजी आहे ना संपूर्ण घेतलेली आहे साई तन्मय ट्रॅव्हल्सनी. बघा किती क्लासी वाटतं आहे, एकदम रॉयल फिलिंग वाटतं आहे मस्त. आणि समोर बघा आपल्याला एक CCTV कॅमेरा, त्यासोबत टायमिंग आणि बॅकसाईडला देखील CCTV कॅमेरा आहे. तर गाडीमध्ये आहेत ना टोटल 2 CCTV कॅमेरे आहेत. 2x1चा कॉन्फिगरेशन आहे. या ठिकाणाला बघा 2 स्लीपर बेड आणि या ठिकाणाला 1 स्लीपर बेड. तर चला साई तन्मय यांनी पॅसेंजरकरिता कोणकोणते ॲम्युनिटीज प्रोव्हाइड केलेत ते आता आपण पाहूया. तर बघा नीट अँड क्लीन बेडशीट आहे. बघा मस्त सुंदर. त्यासोबत बघा ब्लँकेट्स आहेत. बॅकरेस्ट हेडरेस्ट देखील आहे. त्यानंतर बघा मोबाईल चार्जिंग पोर्टचा ऑप्शन आहे. मोबाईल पिन होल्डर किंवा टाईप-C USB. त्यानंतर रीडिंग लाईट्स. AC वेंट आहे 4-4. त्यानंतर बघा एमर्जन्सी ब्रेकेबल ग्लास. प्रत्येक सीटच्या बाजूला हॅमर दिला आहे, एमर्जन्सी सर्व्हिस टूल. आणि बघा सामान ठेवण्यासाठी रॅक. आणि मस्त प्रायव्हसीसाठी हे ब्राऊन कलरचे पडदे. प्रत्येक सीटच्या खालती बघा असा चप्पल ठेवण्यासाठी खाचा दिलेला आहे. संध्याकाळचं 7चं टायमिंग आहे मडगाव KTC बस स्टँडवरून. आणि बघा आपली बस निघाली आहे. किती सुंदर वाटते बघा. नाईट व्ह्यू आहे मस्त, एकदम क्लासी लुक आहे गाडीचा. वा, आली आली, एक नंबर. साई तन्मय. आपले चालक आहेत DK दादा. वा, ही बघा, वा वा वा, मस्त. गाडीचे लुक्स तर मला खूप आवडलेत. हे बघा साई तन्मय. हे बघा ऑपोजिटला आली आहे PSR गोवा. आपल्या DK दादाचा टॅलेंट बघा. काहीच हे असतात गोव्यातले ड्रायव्हर. फुल एन्जॉयमेंट. वेर्ना इंडस्ट्रियल एस्टेट. इंटरसिटी स्मार्ट बस ऑपरेटेड बाय सचिन ट्रॅव्हल. मडगाव ते बोरिवली. सेम टायमिंग आहे. आपलं पण गाडीचं 7 वाजता, या गाडीचं पण 7 वाजता. हे बघा इंटरसिटी स्मार्ट बस. बसमध्ये आहे बघा टोटल 6 कॅमेरे आहेत. त्यात 2 पॅसेंजर कंपार्टमेंटमध्ये आहेत, 2 कॅबिनमध्ये आहेत
एक गाडीच्या पुढे आणि एक रिव्हर्स कॅमेरा आहे. आणि जे पण फुटेजेस आहेत ना ते बघा आपल्याला या डिस्प्लेमध्ये लाईव्ह पाहायला भेटत आहेत. तर असे मिळून टोटल 6 कॅमेरा बसमध्ये उपलब्ध आहेत. कुट्टाडी पूल, म्हापसा 14 किलोमीटर, ओल्ड गोवा 10 किलोमीटर, पोंडा 28 किलोमीटर. संध्याकाळचे 7:58 आणि आपण आलो आहोत पंजिम लक्झरी बस पार्किंग. ऑन टाईम आली आहे गाडी. 8चं टायमिंग आहे. समोर बघा परिकर आणि मस्त बघा विजय आनंद सुपर बस. पाऊस देखील लागलेला आहे इथे पार्किंगला. वैलांकनी आहे बाजूला. बेस्ट बसेस, सुपर बसेस, विजय आनंद, झिंग बस प्लस आणि ते सफेद कलरचे पॅकेजचे गाड्या. पंजिम लक्झरी बस पार्किंग इथे बघा मुजावर आहे. त्यानंतर परिकर, इथे बघा नाईकचे 2 गाड्या आहेत. त्यानंतर वैलांकनी, समोर बघा विजय आनंद, इथे बघा झिंग बस आणि आपली साई तन्मय. आणि बघा पाऊस लागलेला आहे. चला 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 गाडीत जाऊया. आजचे आपले चालक दादा DK दादा. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा ना जरा. माझं नाव दिनेश कचरे. आणि गाव कुठलं? मी सातारा कराड. सातारा ना. हा. आणि आता तुला साई तन्मयला किती वर्ष झाले ड्रायव्हिंग करून? मला तर जवळजवळ 8 महिने झाले या पूर्ण झाले? खात्यामध्ये. हा, 8 आणि आधी कशामध्ये होता मग? मध्ये बऱ्याच ठिकाणी मी काम केलेलं आहे. म्हणजे चांगला अनुभव आहे तुला. बाकी 16 वर्षाचा एक्सपिरियन्स. काय बोलतो? अरे बाप रे बाप. आणि काय बोलतो लॉंग रूटला आता आपल्यासोबत कोण आहे दुसरे ड्रायव्हर दादा? चेतन पाटेकर म्हणून माझा ते झोपलेत, गारगार झोपलेत. AC आहे ना गाडी आपली. फक्त टॉयलेट नाही ना या गाडीमध्ये? टॉयलेट नाही. लवकरच खुश खबर येणार पण आहे साई तन्मय गाणं, बरोबर ना? हा. ओनरचे नाव काय? ओनर आमचे प्रितेश खेडेकर. आणि तन्मय दादा पण आहेत का? तन्मय खेडेकर मुलगा. बाकी दादा देखील रील्स बनवतो हा. आणि दादाचे रील्स व्हायरल आहेत. हा. मी तुम्हाला इंस्टाग्राम ID आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये येऊन जाणार. हा. बाकी दादा आपलं रूट काय असतं? मडगाव ते बोरिवली पर्यंत? मडगाव ते बोरिवली. मध्ये मध्ये काय कोणकोणते स्टॉप्स आहेत? पंजी, म्हापसा आणि बाकी खालून आपले हाय ते NH66 ने. त्यानंतर मुंबई सेम. मुंबई म्हणजे मडगाव 7ला निघते ना गाडी? मडगाववरून .7 ला आपली गाडी निघते. त्यानंतर पंजिमला 8चा टायमिंग. पंजी 8, म्हापसा 8:30. 8:30. त्यानंतर नॅशनल हायवे 66 धरली जेवायला महाराज हॉटेल चारापला. 10 वाजता आपली गाडी थांबते 10 वाजता. त्यानंतर डायरेक्ट आपण मग रवाना मुंबईसाठी. होय. चला पंजिम लक्झरी बस स्टँडवरनं आपली गाडी निघाली आणि बघा समोर आली आहे झिंग बस प्लस. आणि आता पाऊस थांबलाय. मगाशी पाऊस जो आला गाडीतच होतो. इथे बघा इथे आहे द्वारकाधीश, वैलांकनी, बोरिवली, मडगाव बोरिवली. आणि आता आपण आहोत पोरवरीला. अरे हा काय करतोय? म्हापसा. आणि बघा म्हापसामध्ये स्पॉट झालेली आहे कदंबा, गोवा स्टेट ट्रान्सपोर्ट, ब्ल्यू व्हाईट. आणि बघा ब्युटिफुल म्हापसा सिटी. समोर बघा मस्त एकदम सुंदर देऊळ आहे. श्री महारुद्र संस्थान. तुलसी कॅफे. आणि आता आपण जाणार आहोत म्हापसा लक्झरी बस पार्किंग.
8:44 आणि आपण आहोत म्हापसा लक्झरी बस पार्किंगला. 8:30चा टायमिंग आहे. पोरवरीमला थोडी ट्रॅफिक होती, त्यामुळे गाडी थोडी उशीर झाली. हे बघा म्हापसा लक्झरी बस पार्किंग आणि भरपूर सारे ट्रॅव्हलर्स आपापल्या बसेसला वाट बघताना. पुढे बघा SRची गाडी आहे. SR ट्रॅव्हल्स. SR ट्रॅव्हल्स मडगाव ते बिजापूर कर्नाटक. व्हाईट कलरची गाडी आहे मस्त. SR. आणि आपले DK भाऊ काय ऐकत नाहीत, नादच केला. DK भाऊनी हॉर्न चेंज केलेला आहे. अरे जबरदस्त. बाय बाय SR ट्रॅव्हल्स. नॉन AC सीटर स्लीपर. आणि आपल्या गाडीने केला ओव्हरटेक. कदंबा स्पॉट झाली. कदंबा पणजी अक्कलकोट. मस्त बघा सीटर आहे, नॉन AC. गोवा स्टेट ट्रान्सपोर्ट. आणि आपल्या भावाने केला ओव्हरटेक. आपण बोलू शकतो काय नाही. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव रत्नदीप परवेकर. आणि गाव कोणतं तुमचं? गाव माझं कणकवली. तर तुम्ही पिकअपचं काम करता ना? हा, पिकअपचं काम. तर तुम्हाला ओव्हरऑल एक्सपिरियन्स किती आता पिकअपमध्ये? ओव्हरऑल मला 8-9 वर्ष झाली. 9 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. चांगला एक्सपिरियन्स आहे मग. आणि साई तन्मयमध्ये? साई तन्मयमध्ये एक 8 महिने झाले. 8 महिने झाले. आपलं हेड ऑफिस कुठे आहे गोव्याला? परवलीला आहे. पोरवरीमला. मग तुम्ही पिकअप कुठे करता असे? मी पणजीवरून पिकअप करतो. हां. त्याच्यानंतर पणजी म्हापसा करून डायरेक्ट आपला NS66 पकडून डायरेक्ट कणकवलीला. हा शेवटचा तुमचा पिकअप असतो ना? पत्रादेवी बॉर्डर. चला गोवा समाप्त. वेलकम टू टुरिझम डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. बांदा चेकपोस्ट, महाराष्ट्र RTO. झिगझॅग टर्न. चला अजून एक बस स्पॉट झाली, झिंग बस प्लस. अब सफर करो बेफिकर. आणि आपली गाडी ओव्हरटेक करताना चला झालाय ओव्हरटेक झालाय. साई तन्मय ऐकत नसते. चला रेस्ट स्टॉप अर्धा तास. 9:57 आणि बघा समोर आहे इंटरसिटी स्मार्ट बस. आणि आपलं रेस्ट स्टॉप आहे हॉटेल महाराजा झाराप बायपास. अर्धा तासाचा ब्रेक आहे. हॅलो. हा बोला. पाठवले बघा ना. आता बरं माझ्या अकाउंटात पैसे नव्हते, माझी कॅश होती. काय हां
हॉटेल महाराजाच्या परिसरात बघा कोणकोणते लक्झरी बसेस लागलेत. तर बघा वैभव आहे, वैभव. त्यानंतर आपली साई तन्मय. इथे बघा इंटरसिटी स्मार्ट बस ऑपरेटेड बाय फ्रेडी ट्रान्सपोर्ट आणि अशोका. ही कुठली आली? इंटरसिटी ऑपरेटेड बाय प्रिन्स ट्रॅव्हल. जस्ट अराईव्ह झाली आहे धाब्याला. आताच मित्रांनो जेवलो पोट भरून हॉटेल महाराजा. जेवण आहे ना छान आहे इकडे. मी तुम्हाला तिकीट प्राइसिंग तर सांगतो. तर तिकीट प्राईस आता फिलहाल आहे 1000 रुपये. ऑफ सीझन आहे म्हणून. ऑन सीझनमध्ये ना व्हेरिएबल होतात रेट्स. तर ऑलवेज चेक करा रॅडबसमध्ये किंवा मी तुम्हाला यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर्स देतो. रॅडबसमध्ये जेव्हा तुम्ही तिकीट बुक करताना मडगावतून बोरिवलीसाठी तर रॅडबसमध्ये मनीष साई तन्मय ट्रॅव्हल्स असं लिहून येणार. कारण मनीष हे ऑपरेट करतात साई तन्मयला. आणि मुंबईतून म्हणजेच बोरिवली ते मडगावतून NT साई तन्मय येणार, नॅशनल ट्रॅव्हल साई तन्मय. तर नेहमी लक्षात ठेवा रॅडबसमधून जेव्हा तुम्ही तिकीट बुक करणार तेव्हा. चला आपली साई तन्मय पण निघाली. अरे DK बाय सोडून चाललाय मला. चला चला जाऊया. नाईट व्ह्यू मस्त कॅप्चर्ड केलंय साई तन्मय. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव? चेतन पाटेकर. आणि गाव कुठलं? गुईबावडा. आणि आपले दुसरे चालक आहेत ना तुम्ही? हो. तर तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे साई तन्मयमध्ये? मला इथे 8 वर्ष आली. 8 वर्ष झाले. हो. आणि कशी आहे गाडी? कशी आहे गाडी? एक नंबर. एक नंबर आहे. मालक पण एक नंबर आमचा. मालक पण एक नंबर. हो. चला ओरसचा रस्ता आहे गावली बघा. झिंग बस प्लस. झिंग बस. चिपळूण 203 किलोमीटर आणि मुंबई 440. ओव्हरटेकिंग साई तन्मय आणि इंटरसिटी. जबरदस्त. चला कणकवली कणकवली कणकवलीली गाडी. आणि टाइम झालेला असा बघा 11:20 आणि गाडी इली असा कणकवलीला 11:20. आपल्या आजच्या गाडीचे कंडक्टर दादा आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव? बादशाह नाईक. बादशाह नाईक. आणि गाव कुठलं? मी देवगडचा. देवगडचे. हो. आता तुम्हाला साई तन्मयमध्ये कंडक्टर लाईनला किती वर्ष झालेत? मला 4 वर्ष आली. 4 वर्ष झाले. हो. आणि याआधी कशामध्ये होते का? नाही, सुरुवात माझी या गाडीपासून झाली होती साई तन्मयच्या. साई तन्मयमध्ये. हा हो. हा. आणि इथं ह्याच्यातच आहे अजूनपर्यंत. आणि तू विजयदुर्ग लाईनला पण असतो ना? हो, विजयदुर्गला लाईनला असतो. सीझन असला, एक्स्ट्रा गाडी असली तर मी पिकअप मॅन म्हणून जातो. हा हा. नाहीतर गोवा गाडीला मी क्लीनर म्हणून आहे. गोवा गाडीला क्लीनर मधून आहे. हा. रात्रीचे 12:26 आणि आपण आहोत राजापूरला. चला लांजा आलं लांजा. आणि टाइम झालेला आहे 12:54. लांजा.
1:26 1:26 आणि आपण आहोत हातखंबाला. हे बघा, हे लेफ्ट मारल्यावरती रत्नागिरीला आणि सरळ आपण मुंबईला. निवडे फाटा, हे बघा लेफ्ट मारल्यावरती गणपती पुढे आणि आपण सरळ मुंबईसाठी. काय यार, आज तर बसेसच नाही आहेत हायवेवरती. कणकवलीतून निघाली ना गाडी आपली, आता संगमेश्वरला आली. त्या पॅचमध्ये एक गाडी सापडली नाही, विचार करा. तर मला वाटतं ना आज गाड्या भरपूर सारे हॉल्ट आहेत. तर बघूया आता पुढे काय. बरेच टायमानंतर एक बस गावली असा, ती म्हणजे कदंबा. मडगाव टू मुंबई, बोरिवली. बरेच टायमानंतर गावली. चार-पाच गाड्या भेटतात. 2:46 आणि आपण आहोत चिपळूणला. तर चिपळूणला बऱ्यापैकी पाऊस लागला आहे. आणि पुढे बघा इंटरसिटी स्मार्ट बस, चिपळूण बहादूर शेख नाका. हे बघा, हे लेफ्ट मारून आपण जातो गुहागरसाठी आणि राईट मारून सातारासाठी आणि सरळ मुंबईसाठी. भरपूर पाऊस आहे. आणि ओव्हरटेकिंग. पाऊस आणि लक्झरी बसेस कॉम्बिनेशन. इंटरसिटी स्मार्ट बस. आपल्या गाडीने ओव्हरटेक केला आहे. दोघांची स्पीड 80 होती. हे बघा, खेड 24 किलोमीटर, पनवेल 220. चार वाजून 6 आणि आपली गाडी आली आहे 10 मिनिटाच्या रेस्ट स्टॉपसाठी महाडला, हॉटेल ग्रेट कोकण पार्क. तर महाडला आली आहे, 10 मिनिटाचा रेस्ट स्टॉप आहे. बघा आपली साई तन्मय. चला, ड्रायव्हर साहेब चेंज झाले आहेत महाडला. काय ड्रायव्हर साहेब, गाडीत मिळाली नाही. हॉल्ट भरपूर आहेत ना गाड्या, गाडीत मिळाली नाही. आणि हे दादा आता मुंबईपर्यंत. काय हो, बरोबर ना.
4:46 आणि आपली गाडी आली आहे माणगावला. पाच वाजून 55 आणि आपण आहोत पेनला. आणि पेनला आल्यावरती बघा इथे मूर्तीची गाडी पण पाहायला भेटली. हे बघा श्री गणेश मूर्तीची गाडी. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. आणि आपण आहोत पनवेलला. पहाटेचे 6:31 आणि गाडी पनवेलला एंट्री केली आहे. मस्त पावसाचं वातावरण बघा. पनवेलला स्पॉट झाली आहे नॅशनल आंबा. मडगावतून 4ला सुटणारी गाडी पनवेलला गावली. अशोका ट्रॅव्हल्स. आणि पुढे बघा प्रज्वल. येलो कलरची गाडी आहे. कलाल बंधू प्रज्वल ट्रॅव्हल्स. गजल ट्रॅव्हल्स. टायगर इज बॅक. कुठले आहे काय माहिती. बँगलोरची आहे वाटतं, बँगलोरची. गजल. डॉल्फिन. शिर्डी बोरिवली. मस्त नवी मुंबईमध्ये बसेस स्पॉट होत आहेत. आणि आपली साई तन्मय. VR bands. डॉल्फिन बस. आणि आपल्या गाडीने केलं ओव्हरटेक. पहाटेचे 7:02 आणि आपली गाडी आली आहे वाशीला. आणि पुढे बघा गणराज ट्रॅव्हल, महाराष्ट्र माझा, पाटील बंधू. ऑरेंज कलरची गाडी आहे. टाईम झालेला असा बघा 7:03. VRL बस विजय आनंद मडगाव ते बोरिवली. डीके बाय चला, थँक्यू फॉर इन्व्हायटिंग ॲट साई तन्मय. डीके बाय चाललाय. थँक्यू फॉर कमिंग. हां ॲप्रिशिएशन.
जास्तच इंग्लिश झाली आपली. हा हा. आणि चेतन दादा आलेले आहेत. 6 तास झोप झाल्यानंतर चेतन दादा आलेले आहेत. हो चेतन दादा, झाली झोप? मस्त ना एकदम. आता बोरिवली डायरेक्ट. हा चालेल चालेल चालेल. BKC बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आणि पुढे बघा इंटरसिटी, मुंबईचा टॉप एरिया. राजरतन मल्टी एक्सेल 9600, आदिती, शीतल. सकाळचे 8:12 आणि आपली गाडी आली आहे बघा नॅशनल पार्क बोरिवली ईस्ट. मस्त गाडी आली एकदम सडसडीत, मस्त सुपरफास्ट गाडी आहे. बोरिवलीला आली बघा नॅशनल पार्कला 8:12. मस्त साई तन्मय. चला दादा भेटू. हा बाय बाय. भेटूया. चला एकदा बसला बाय बाय बोलूया. साई तन्मय मस्त एक नंबर. चल नाईक चल. एक नंबर. मस्त जर्नी झाली. वा वा बाय 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 बाय. साई तन्मय. चला घरी जातो आणि गाडीबद्दल संपूर्ण माहिती घरी जाऊन आरामशी देतो. चंगू आणि हा बघा मंगू. 13 तासाची जर्नी आजची आपली कंप्लीट झालेली आहे. मित्रांनो ही गाडी कोणासाठी बेस्ट आहे माहिती आहे? जे दिवसभर गोवा फिरतात, दिवसभर ऑफिसला काम करतात, मग संध्याकाळी मुंबईला येण्याचा प्लॅन करतात, तर ही गाडी त्यांच्यासाठी बेस्ट आहे. मस्त मडगावला संध्याकाळी 7ला निघते. नाईट जर्नी आहे, गाडी स्लीपर आहे, AC आहे. मस्त पहाटे पहाटे मुंबईला येते. सायन बँड्रा करून अंतिम ठिकाण म्हणजे बोरिवली. 8-8:30पर्यंत ही गाडी बोरिवलीला येते. अजून काय पाहिजे मित्रांनो? DK दादा आणि चेतन दादा यांची ड्रायव्हिंग छान आहे, अप्रतिम आहे, एक्सपिरियन्स ड्रायव्हर आहेत. गाडीमधील स्टाफ संपूर्ण हेल्पफुल आहेत आणि मुख्य म्हणजे गाडीमधील ॲम्युनिटीज सर्व काही आहे. हायवेवरती आज काय आपल्याला बस काय स्पॉट झाले नाहीत, ते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असणार. कारण अनेक सारे बसेस हॉल्ट असल्यामुळे. ऑनलाईन तिकीटसाठी रॅडबस, अभिबस आणि ऑफलाईन तिकीटसाठी माझ्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मिळून जाणार. तसंच मित्रांनो तुमच्यापैकी अजूनपर्यंत ही गाडी कोणी एक्सपिरियन्स केली नाही तर मी हायली रिकमेंड करतो एकदा तरी या गाडीने प्रवास करा. मडगाव ते बोरिवली गाडी आहे सुपरफास्ट, तसंच स्मूथ देखील आहे आणि कम्फर्ट देखील आहे. आजची आपली ही जर्नी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि गाडीची लिव्हरी कशी वाटली ते देखील सांगा. बाकी चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नाही आवडला डिसलाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पण थांबा हाईप करा. हाईप केल्याने आपला व्हिडिओचा परफॉर्मन्स ग्रो होणार, तर हाईप करा. तर चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये एका नवीन ट्रॅव्हल जर्नी सोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय. जय हिंद आणि जय महाराष्ट्र.